गेल्या 8 दिवसांमध्ये साखरेच्या दरामध्ये तब्बल 10 रुपयांची वाढ झाली आणि त्यामुळे साखरेच्या तुटवड्याचा प्रश्न आता इथे उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे। कारखान्यांमध्ये बहुतांश साखर विकल्यानंतर अचानक दरवाढ का झाली याचा केंद्र सरकारने विचार करण्याची गरज असल्याचं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय। ही दरवाढ कृत्रिम असेल तर ती फार काळ टिकणार नाही आणि त्याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होणार नाही। इथेनॉलमुळे दरवाढ झाल्याचा दावा हा चुकीचा आहे असं सांगत केंद्रानं तातडीनं या संदर्भात बैठक बोलवावी, मार्ग काढावा अशी मागणी हर्षवर्धन पाटलांनी केली। साखरेचे दर अचानक वाढले गेले। तब्बल शहरामध्ये 65 ग्रामीण भागात 80 रुपये किलोपर्यंत साखर गेली। नेमकं कशामुळे साखरेचे दर वाढले? नाही, वास्तविक आता आम्हाला सुद्धा सर्वांना हा आश्चर्याचा धक्का आहे, कारण एवढे साखरेचे दर ज्या पद्धतीने वाढलेले आहेत आणि मला असं वाटतं केंद्र सरकारपासून आम्ही सर्वजण याचा गांभीर्याने विचार करतो की अचानक एकदम या आठवड्यामध्ये 8 ते 10 रुपयाची वाढ कशी झाली। वास्तविक पाहता 22 लाख मेट्रिक टनाचा ऑगस्ट महिन्याचा कोटा हा आपण रिलीज केला, म्हणजे गव्हर्नमेंटने रिलीज केला। साधारणतः 20 ते 22 लाख टन साखर दर महिन्याला म्हणजे घरेलू कामकाजासाठी लागते। तीच साखर आपण ह्या महिन्यात पण केंद्र सरकारने कोटा रिलीज केला, पण अचानकपणे हे दर कसे काय वाढले तर ही एक आश्चर्याची आणि म्हणजे न समजणारी गोष्ट आहे। वास्तविक पाहता झाले काय की ऊसाचं उत्पादन कमी व्हायला लागलेलं आहे, ऊसाचं टनेज कमी व्हायला लागलेलं आहे, त्या ऊसाची रिकव्हरी कमी व्हायला लागलेली आहे आणि त्यातून आता पहिलं म्हणजे मॉलेसिसमधनं फक्त साखरच निघत होती, आता साखरेला पण पर्याय तयार झालेले आहेत आता म्हणजे बाय प्रोडक्टला। त्यामुळे मला असं वाटतं की आता इथून पुढची धोरणं ठरवताना कुठेतरी एक 5 वर्षाची 10 वर्षाची एक स्टेबल पॉलिसी, एक शाश्वत नियोजन ज्याला म्हणतो आपण, ते सातत्यानं आपल्याला ठेवावं लागणार आहे। कारण 6 महिन्यामध्ये साखर आपण एक्सपोर्ट पण करतोय आणि 6 महिन्यामध्ये साखर आपण इम्पोर्ट पण करतोय। तर मला असं वाटतं याचं पुढच्या दृष्टीनं नियोजन अतिशय बारकाईने करण्याची आवश्यकता आहे।